नमस्कार, आपण पाहतात युगांधार महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमध्ये किनीकर विकास प्रतिष्ठान आणि आधार प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. उल्हासनगरमध्ये किनीकर विकास प्रतिष्ठान आणि आधार प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन अध्यक्ष संदीप डोंगरे, समाजसेविका वंदना संदीप डोंगरे यांनी केले असून कॅम्प क्रमांक 4 मधील सुभाष टेकडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लोखंडे सभागृह हॉलमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळे तपासणी, ब्लड तपासणी, दात तपासणी अशा विविध तपासण्या डॉक्टर पल्लवी पगारे, डॉक्टर उत्कर्ष शिंदे, डॉक्टर महेश किनीकर, डॉक्टर साईनाथ बैरागे यांच्या माध्यमातून करण्यात आल्यात. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. यावेळी प्रामुख्याने शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, प्रशांत दांडे, आजीनाथ कोरडे उपस्थित होते. या शिबिरात कैलास गागडे, सनी उपल, रमेश आखाडे, धम्मसेवक सिद्धार्थ बागडे, सोहिल सिद्दीकी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांचा आमच्या विभागामध्ये फार बारीक बारीक लक्ष असतं. जसं त्यांचे गटर आले, समाज मंदिर वगैरे असे बरेच उपक्रम त्यांनी राबवले. त्याचप्रमाणे आरोग्य सेवा म्हणून आज इथे मेडिकल कॅम्प केलाय. असे मेडिकल कॅम्प आमच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये वेगवेगळ्या विहारांमध्ये होत असतात. आज हा आमचा पहिला कॅम्प इथे जे आता रोगराई पसरलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे. आमच्या इथे जे गरीब लोक आहेत ते हॉस्पिटलमध्ये खर्च करू शकत नाही, ब्लड टेस्ट करू शकत नाही, तर या ठिकाणी मोफत थायरॉइड टेस्ट, लिपिड प्रोफाईल, सीटीसी अशा विविध रक्त चाचण्या या ठिकाणी मोफत ठेवल्या आहेत. तसेच औषध उपचार म्हणजे चष्मे देखील सुद्धा या ठिकाणी मोफत ठेवलेले आहेत. पुन्हा इथे जे जनरल फिजिशियन्स आहेत, इथे आमच्याकडे डेंटिस्ट आणि आमच्याकडे गायनॉलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुद्धा या ठिकाणी होते. मोफत तपासणी आणि त्यांचे औषध उपचार वगैरे या ठिकाणी मोफत ठेवण्यात आले.